नवी दिल्लीत आज बैठकांचा दिवस। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सीसीएसची बैठक। पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच सीसीएसची बैठक। आज कॅबिनेट ऑन पॉलिटिकल अफेअर्सची बैठक। पाकिस्तानबाबत महत्त्वाच्या निर्णयावर चर्चेची शक्यता। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींची सैन्याला खुली सूट। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं। दहशतवाद्यांना चोख उत्तर द्या। उच्चस्तरीय बैठकीत मोदींच्या सूचना। राजधानी दिल्लीत हालचालींना वेग। सैन्य दलाच्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, तर पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदी आणि मोहन भागवत यांच्यातही चर्चा। मंत्री राधाकृष्ण विखेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेत स्वतःच्या हितासाठी वापरल्याचा आरोप। बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील यांनी केली होती तक्रार। सरकारी योजनांची पायमल्ली केल्याप्रकरणी नागपुरातील 25 रुग्णालयांना नोटीस। रुग्णांकडून पैसे उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर। नागपूरमध्ये 2 अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यात प्रशासनाला यश। काटोल तालुक्यातील डोंगरगाव आणि कन्हान इथे बाल संरक्षण पथकाची कारवाई। पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील मेचुआ पट्टी परिसरातील एका हॉटेलमध्ये आगडोंब। 15 जणांचा मृत्यू। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न। मराठमोळे BR गवई होणार। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश। गवईंच्या नावाला राष्ट्रपती मुर्मूंकडून मंजुरी। आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेनिमित्त सराफा बाजारात उत्साह। सोनं लाखांच्या टप्प्यात असलं तरी ग्राहकांची सोनं खरेदीला पसंती, तर घर आणि वाहन खरेदीकडे लोकांचा कल। अनेक निर्बंध लादल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींची सैन्याला खुली सूट त्यांनी दिलेली आहे। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं। दहशतवाद्यांना चोख उत्तर द्या अशा सूचना मोदींनी केल्या। पहलगाम हल्ल्यानंतर तपास यंत्रणांकडून सखोल तपास करण्यात येतोय। तपासासाठी राष्ट्रीय तपास संस्थेकडे हे प्रकरण सोपवण्यात आलंय। आता या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्यात। पहलगाम दहशतवादी हल्ल्याची योजना पाकिस्तानात बसलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या सूत्रधारांनी आखली होती। या दहशतवाद्यांना काश्मीरच्या बैसरन व्हॅलीमध्ये रक्तपात घडवण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आल्याचं NIAच्या तपासात उघड झालंय। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचं नाक दाबायला सुरुवात केली आहे। भारत कोणत्याही क्षणी हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी व्यक्त केली होती। त्या पार्श्वभूमीवर कंगाल पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसमोर हात पसरले असून त्यांच्याकडून तब्बल 11,000 कोटींची मागणी केली आहे। दरम्यान यावर नाणेनिधीकडून 9 मे रोजी निर्णय घेण्यात येणार आहे। राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी प्रचलित धोरणाला 5 वर्ष मुदतवाढ देताना सरकारनं टोल माफी किंवा सवलतींबरोबरच मोटार वाहन कर नोंदणी शुल्कात माफी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला। नव्या धोरणानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। शिवरायांच्या वाघनखांपाठोपाठ नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक सरदार रघुजी भोसले यांची लंडन इथे लिलावात निघालेली तलवार मिळवण्यात राज्य सरकारला यश आलंय। ही तलवार लिलावात निघाल्याचं वृत्त आल्यानंतर शेलार यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली होती आणि ही तलवार राज्य शासनाला मिळावी या दृष्टीनं नियोजन करण्यात आलं। शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देण्याच्या योजनेला राज्य सरकारनं अखेर गुंडाळण्याचा निर्णय घेतला। याला पर्याय म्हणून पूर्वीची पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा योजना राबवण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे आणि त्यामुळे आता या नव्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना अधिकचे हप्ते मोजावे लागणार आहेत। मतदार यादीशी आधारशी लिंक करणं तुर्तास तरी मतदारांना बंधनकारक नसेल असं केंद्र सरकारनं सांगितलंय। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलं। त्यावर मतदार यादी आधारशी लिंक करण्याचं आश्वासन निवडणूक आयोगानं दिलं। मात्र या आधार लिंक करण्याची बाब तुर्तास तरी ऐच्छिकच राहील असं सूत्रांचं म्हणणं आहे।
रेशन कार्डवरील मोफत धान्य नियमित सुरू राहण्यासाठी जिल्ह्यातील 4 लाखांवर कार्ड धारकांना केवायसी करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे वेळेमध्ये केवायसी न झाल्यास संबंधितांचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्याध्यापकांसह शिक्षकेतरांची उन्हाळी सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे. सर्व शाळांमध्ये 11वी प्रवेश प्रक्रियेचं ऑनलाईन कामकाज उन्हाळ्याच्या सुट्टीतच करावं लागणार आहे आणि त्यामुळे शाळांमधील मुख्याध्यापक, लिपिक आणि इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टीला मुकावं लागणार आहे. यंदाच्या एप्रिलमध्ये तापमानाचा नवा विक्रम नोंदवला गेलेला आहे. शिवाजीनगर इथे 13 दिवस तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्याची नोंद आहे. गेल्या 10 वर्षात यंदाच्या एप्रिलमधील सर्वाधिक दिवस तापमान 40 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक राहिल्याचं दिसून येत आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2 लाखांहून अधिक क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यातून कांद्याची 1 लाख क्विंटलची आवक झाली. कांद्याला कमीत कमी 750 रुपयांपासून सरासरी 1300 रुपयांपर्यंत भाव मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची 30,757 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण 5,780 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 18,252 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2,721 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. बाजारात अर्जुन, बन्सी, हायब्रिड, लाल, शरबती या जातीच्या गव्हाची आवक झाली. कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारतसह तेजस एक्सप्रेसच्या पावसाळी वेळापत्रकानुसार 10 जूनपासूनचं आरक्षण अखेर खुलं झालंय. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ दूर झालाय. IRCTCच्या संकेतस्थळावर 10 जून नंतरच्या दोन्ही गाड्यांचं आरक्षण सुरू झाल्यानं प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. अटल सेतूला जोडणाऱ्या प्रस्तावित वरळी शिवडी उन्नत रस्त्यासाठी एल्फिस्टन पूल पाडण्याच्या निर्णयाला एका नागरिकानं मंगळवारी उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. त्यानं याचिकेमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल घेऊन त्याच्या म्हणण्यावर विचार करण्याचे आदेश न्यायालयानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिले. अटल सेतू तसंच वरळीला जोडणाऱ्या पुलाचा आराखडा सदोष आहे. या प्रकल्पाच्या आड येणारा प्रभादेवीचा पूल तोडू नये अशी मागणी याचिकेद्वारे मुंबई हायकोर्टात करण्यात आली आहे. या प्रकरणी खंडपीठानं MMRDAकडे दाद मागण्याचे निर्देश याचिकाकर्त्याला दिले. PMRDA हद्दीमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्यासाठी धरणांमधील पाणी राखीव आहे. मात्र PMRDA हद्दीसाठी कोणत्याही धरणातील तलावातील पाणी आरक्षित नसल्यानं नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागतोय. 2 TMC पाण्याची आवश्यकता असल्याचं आता समोर आलंय. मान्सूनपूर्व कामांचं नियोजन करून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत आणि कामं करताना सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीसंदर्भातील आढावा बैठकीत डुडी यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. प्रशासकीय राजवटीमुळे महापौर पद रिक्त असल्यानं पिंपरी चिंचवड महापालिका सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टकडून गरीब गरजू रुग्णांना मिळणारी 5,000 रुपयांची वैद्यकीय मदत गेल्या 3 वर्षांपासून बंद आहे. शहरातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना प्रशासकीय राजवटीचा फटका बसलाय. लोकप्रतिनिधी आल्यानंतरच ही मदत केली जाणार असल्याचं आता प्रशासनानं स्पष्ट केलंय. अक्षय तृतीयेनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी भाविकांची गर्दी विचारात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, गणेश रस्ता तसंच लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आलेत. या भागातील PMP बस सेवा पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. सतत वाढत असलेल्या उन्हामुळे पुणे शहरात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे आणि 1 एप्रिलपासून आतापर्यंत आग लागण्याच्या 600 पेक्षा अधिक घटना घडल्यात. यामध्ये घरगुती आणि विजेच्या उपकरणांमुळे लागलेली आग, कचरा, गॅस गळती, ऑइल गळती आणि काचेमुळे लागलेल्या आगींचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनं ई-ऑफिस या नव्या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात केल्यानंतर आता उद्यानांमध्ये देखील ऑनलाईन शुल्क स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. उद्यान विभागानं शहरातील 10 उद्यानांमध्ये पॉइंट ऑफ सेल मिशनची व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळे फोन, गुगल पे सह इतर ऑनलाईन माध्यमातून पर्यटकांना तिकीट काढता येणार आहे. नागरिकांना अडचणी, समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडता याव्यात या दृष्टीनं पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सर्व विभाग प्रमुख आठवड्यातील 2 दिवस नागरिकांच्या भेटीसाठी पूर्णवेळ कार्यालयामध्ये उपलब्ध असणार आहेत. त्यानुसार नागरिकांना दर सोमवारी आणि गुरुवारी अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे.
बांधकामांच्या ठिकाणी होणाऱ्या प्रदूषणाची आणि हवेच्या गुणवत्तेची अचूक स्थिती कळण्यासाठी मुंबईतील सर्व बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांवर प्रदूषण देखरेख उपकरण बसवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर या आदेशांचं पालन न केल्यास उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला फटकारलं. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा उत्साह बाजारात दिसतोय. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणे देखील शुभ समजलं जातं. आज दिवसभरात मुंबईतील सराफा बाजारात सुमारे 200 कोटी रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज आहे. देशाच्या सार्वभौमत्व आणि सुरक्षेचं कारण देत पेगॅसस हेरगिरी प्रकरणाचा तांत्रिक अहवाल जाहीर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय. या इस्रायली स्पायवेअरच्या माध्यमातून राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सरकारी अधिकाऱ्यांचे फोनवरील वैयक्तिक संभाषण आणि मेसेज हॅक करून त्यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप आहे.